महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात 10वीच्या विद्यार्थ्यांनी लहान अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। हा प्रकार तब्बल 7 महिन्यापासून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात 10वीच्या 7 विद्यार्थ्यांनी 5वी ते 8वीत शिकणाऱ्या 8 अल्पवयीन विद्यार्थ्यांवर रॅगिंगच्या माध्यमातून लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी विद्यार्थ्यांनी पीडित मुलांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे। हा प्रकार मागील 7 महिन्यापासून सुरू होता अशी प्राथमिक माहिती आहे। दरम्यान तक्रार दाखल झाल्यानंतर इगतपुरी पोलीस ठाण्यात संबंधित 7 विद्यार्थ्यांविरोधात तसेच वसतिगृह अधीक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आतापर्यंत 8 विधी संघर्ष बालकांची नोंद करण्यात आली असून 6 पीडित विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे। वसतिगृह हे शासन अनुदानित असले तरी ते खासगी समितीद्वारे चालवले जाते, त्यामुळे व्यवस्थापनातील इतरांचा काही सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे। इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही शासकीय वसतिगृह आहे। शासकीय या अर्थाने की त्याला शासनाचे फंड्स आहेत, चालवणारी जी कमिटी आहे ती खाजगी कमिटी आहे आणि त्या वसतिगृहामध्ये राहणारे 5वी ते 10वीचे विद्यार्थी, याच्यामधील 10वीच्या विद्यार्थ्यांनी 5वी 6वी आणि 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांवर रॅगिंगच्या माध्यमातून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केलेले आहेत अशा स्वरूपाची माहिती विद्यार्थ्यांनी त्यांच्या रेक्टरला सांगितली, रेक्टरने त्यांच्या वडिलांना सांगितली आणि वडिलांनी आमच्याकडे येऊन फिर्याद दिलेली आहे। आतापर्यंत यामध्ये 8 विधी संघर्ष बालक मिळालेले आहेत आणि याच्यामध्ये 6 व्हिक्टीम मिळालेले आहेत। अधिकचा तपास इगतपुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि त्यांची टीम करत आहे। याच्यामधले गांभीर्य ओळखून त्या ठिकाणी FSLची टीम आणि इतर जे वसतिगृह चालवणारे लोक आहेत त्यांची काही इन्व्हॉल्वमेंट आहे का हे याबाबतची तपासणी ही सध्या आमची इन्व्हेस्टिगेशन टीम करत आहे आणि ज्यांची इन्व्हॉल्वमेंट असेल त्या बाबतीमध्ये पुढील कारवाई केली जाणार आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। 7 महिन्यापासून सुरू असलेला हा प्रकार प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समोर आल्याचा आरोप होत आहे। दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। पोलिसांचा तपास सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।